पालकांचे न ऐकणे हे नेहमीच मानसिक समस्या नसते, तर अनेक वेळा ते मुलाच्या विकासाच्या आणि स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रक्रियेचा एक सामान्य भाग असतो. 2 ते 6 वर्षांच्या मुलांमध्ये मी स्वतः करेन अशी भावना दिसून येते, तर किशोरावस्थेतील मुलांमध्ये खूप हट्टीपणा, नियमांचे उल्लंघन करणे अशा प्रकारचे वर्तणूक आपल्याला पाहायला मिळते. पण ह्या मुलांना पालकांकडून समजावून सांगितल्यानंतर, त्याचे परिणाम सांगितल्यानंतर त्या मुलांवरती परिणाम होतो आणि ते पालकांचे ऐकतात. तर मानसिक आणि वर्तनात्मक समस्यांमध्ये मुलांमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात ते आता आपण पाहूयात. प्रत्येक सूचनेला विरोध करणे, मोठ्यांची सतत वाद घालणे, रागाच्या भरात वस्तूंची तोडफोड करणे असे वर्तन दिसून येते. तसेच शाळेमध्ये शिक्षकांशी आणि घरांमध्ये पालकांशी शिवीगाळ करणे, आक्रमकपूर्वक वर्तन या मुलांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मुलांच्या अशा वर्तणुकीमुळे सामाजिक, शैक्षणिक तसेच कौटुंबिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशी मुले नियम जाणीवपूर्वक मोडतात. यामागची संभाव्य कारणे कोणती असू शकतात, तर पालक आणि मुलांमधील संवादाची कमतरता, मुलांमधील स्वभावातील हट्टीपणा जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतो. कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे असले तर त्याचा परिणाम ह्या मुलांवरती दिसून येतो. त्यामुळे मुलांमधील चिंता आणि नैराश्याचे प्रमाण हे वाढू शकते. फक्त पालकांचे न ऐकणे या एका लक्षणावरून मानसिक समस्या आहे असे म्हणू शकत नाही. जर हे वर्तन वयानुसार मर्यादित, अधूनमधून आणि सौम्य असेल तर आपण त्याला सामान्य म्हणू शकतो. जर ते सतत तीव्र, आक्रमक आणि दैनंदिन जीवनातील कार्यक्षमतेवर परिणाम करणारे असेल तर वर्तनात्मक समस्या आणि मानसिक समस्या आपल्याला नाकारता येत नाहीत. निदान करताना फ्रिक्वेन्सी, सिव्हिरिटी, ड्युरेशन आणि त्याचा कार्यक्षमतेवरती होणारा परिणाम याचे मूल्यांकन करणे हे गरजेचे असते.